आजच्या या कार्यक्रमाला आजचा दिवस इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये आज गेले अनेक वर्ष इंदापूर तालुक्याच्या जनतेची सेवा ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने केली आणि ज्यांचा सहकारी संस्थेच्यामध्ये अतिशय चांगला लौकिक आहे असे आपल्या भागाचे ज्येष्ठ नेते अप्पासाहेब जगदाळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरतसिंग शहा की ज्यांचं घर गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला अतिशय परिचित आहे. त्याबरोबर नीलगाव भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल दगडे, त्याबरोबर कृषी बाजार समिती इंदापूर याचे चेअरमन सभापती विलासराव माने एखादा माने आपल्याकडे आलाय काय? एखादं मान्यांचं थोडं येतात आणि कधी जातात कळत नाही. लक्षात आलं का? प्रतापराव फाळवे इंदापूर तालुका खरेदी संघाचे अध्यक्ष, ज्यांची या ठिकाणी भाषणं झाली ते सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी. संबंध देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या. देशाची सत्ता ही कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. एका बाजूला ज्या कुटुंबाने अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर देशाची सेवा केली, असं गांधी, नेहरू या कुटुंबाच्या व्यक्तींच्या हातात सत्ता द्यायची तर देशाच्या माणसामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये, भाषेमध्ये एक प्रकारचा दुरावा आणि अंतर वाढवण्याच्यासाठी सत्तेचा वापर ज्यांनी केला त्यांच्या हातात सत्ता द्यायची. मी अनेक राज्यामध्ये हिंडत असतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असतो. मी बघतोय की यावेळेस लोकांची मनस्थिती एका वेगळ्या दिशेला आहे. काल मी सातारला होतो आणि सातारला शशिकांत शिंदे एक कामगार नेता, माथाडी कामगारांच्यात काम करणारा, त्याचा फॉर्म भरायचा होता आणि मी बघितलं की 15,000 ते 20,000 लोक भर उन्हामध्ये रस्त्याने चालत होते आणि या तरुणाच्या पाठीमागे त्यांनी आपली शक्ती उभी केली. आणि ही स्थिती महाराष्ट्रात सगळीकडे आहे. आणि त्याचं कारण हे की लोकांना असं लक्षात आले
की या देशाची सत्ता आता पुन्हा मोदींच्या हातात द्यायची नाही. मोदी हे देशाचे प्रधानमंत्री. त्यांनी वाराणसीला एकदा भाषण केलं. त्यांनी भाषणात सांगितलं की शरद पवार यांचा वोट धरून मी राजकारणात आलो. तुमची गमतीची गोष्ट, देशाचा प्रधानमंत्री माझं वोट धरून येतो, कसा विश्वास ठेवायचा. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, अनेक आश्वासनं दिली. आज ते सांगतात, याचा उल्लेख या ठिकाणी एका वाक्याने भाषणात केला की शेतकऱ्याच्या खिशात 6,000 रुपये मी टाकले. एका बाजूने 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खिशात टाकायचे, दुसऱ्या बाजूने खताचे भाव वाढवायचे, तेलाचे भाव वाढवायचे, विजेचे दर वाढवायचे, दुसऱ्या बाजूने ती रक्कम काढून घ्यायची. साधी गोष्ट आहे. तुम्ही या ठिकाणी हजारोच्या संख्येने आलात. तुम्ही मोटरसायकलवर आला असाल, कोणाकडे 4 चाकी गाडी असेल त्यांनी आला असेल, कोणी दोस्ताच्या गाडीतून आला असेल. हा प्रवास ज्या वाहनाने तुम्ही करता त्याला पेट्रोल लागतं. मोदी साहेबांनी 2014ला सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा दर आज 71 रुपये लिटर आहे. किती? 71. 2014ला. आणि 50 दिवसामध्ये मी याचा दर 50% कमी करतो. लोकांना वाटलं चांगलं आहे. आजचा पेट्रोलचा दर तो जो होता तो 50 दिवसात हे कमी करतात. आज काय झालं? आज 2014ला मोदींनी घोषणा केली की पेट्रोलचा भाव, डिझेलचे भाव 50% कमी करतो. त्याला आज 3,650 दिवस झाले. 3,650 दिवसाच्या पूर्वी मोदींचं हे आश्वासन होतं. झाले का 50% भाव? आजचा भाव काय? 100, 102, 106. पेट्रोलचा भाव काय आज? 106. म्हणजे त्या आणणार होते 50% कमी, तर त्याचा भाव आज किती वाढलेला आहे. आमच्या आया बहिणी इथं बसल्या, स्वयंपाक करायला गॅसचं सिलेंडर वापरतात. 2014ला मोदींनी सत्ता हातात घेतली, त्या सिलेंडरची किंमत 410 रुपये होती. आज किती आहे? आज 1107 झाली. 410 वरनं 1107 सिलेंडरची किंमत. कसा विश्वास ठेवायचा त्यांच्यावर? मोदींनी सांगितलं 2014ला या देशाची लेखाजी आम्ही घालवणार आणि त्यासाठी दरवर्षी 2 कोटी मुलांना रोजंदारी देणार. 2 कोटी मुलांना दरवर्षी नोकरी द्यायचं आश्वासन आहे. आणि आज काय दिसतंय? आज हिंदुस्थानामध्ये जे एकंदर तरुण आहेत, बेकार आहेत, त्या 100 बेकार तरुणांच्या पैकी 87 तरुणांना आज नोकरी नाही. म्हणजे 2 कोटी नोकऱ्या गेल्या. 100 27% लोकांच्या नोकऱ्या खतम केल्या. आज अनेक गोष्टी सांगायची. त्यांनी सांगितलं या देशामध्ये काळा पैसा
आणि नोटबंदी करणार. 2016 रोजी 8 नोव्हेंबरला एका रात्री मोदींनी एक धोरण जाहीर केलं. ते धोरण काय होतं? नोटबंदी. 100 रुपये, 500 रुपये आणि 1000च्या नोटा रद्द झाल्या. आणि सांगितलं की आम्हाला काळा पैसा संपले. आणि नुसताच काळा पैसा संपणार नाही, पण गरीब माणसाच्या खिशात आम्ही त्या ठिकाणी 15 लाख रुपये जमा करणार. घडलं काय? 15 लाख सोडा, 15 लाख सोडा, पण 15 रुपयेसुद्धा गरीब माणसाच्या खिशामध्ये पडले नाही. आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की मला सत्ता द्या, मी भ्रष्टाचार संपवतो. आज देशामध्ये झालंय काय? जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना जवळ घेतात, मोदींच्या पक्षात घेतात आणि त्यांना स्वच्छ करतात. आज मोदींचं सरकार भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचं क्लिनिंग मशीन झाले. जसा सदरा क्लिनिंग मशीनमध्ये टाकतात मलका आणि तो बाहेर येतो, तसं भ्रष्टाचारी त्याला या क्लिनिंग मशीनमध्ये टाकला आणि बाहेर काढला आणि सांगितलं आता स्वच्छ झाला. भ्रष्टाचार नाही सांगता. मग केलं काय नाही? त्यांनी सत्याचा गैरवापर, त्यांच्या मनाच्या विरुद्ध जे लोक वागतात त्यांच्यासाठी केलं. 2च उदाहरणं सांगतो. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे. त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री होता. मोदी साहेबांच्या टीका केली. आज त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. देशाची राजधानी दिल्ली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक चांगलं काम करणारा नेता म्हणून आम्ही दिल्लीमध्ये पाहतो. अनेक देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दिल्लीचा मुख्यमंत्री कसा राज्य करतो, त्यांनी महिलांच्यासाठी काय धोरण केलं, त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी काय सवलती दिल्या, आरोग्य आजारी पडणाऱ्या माणसाला काय मदत केली, हे बघण्यासाठी लोक दिल्लीत येतात. आज हे चांगलं काम करणारा तो मुख्यमंत्री मोदींच्या टीका केली म्हणून तुरुंगात आहे. मुख्यमंत्र्याला तुरुंगात, दिल्लीचा मुख्यमंत्री तुरुंगात, झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात, पश्चिम बंगालचे 3 मंत्री तुरुंगात, दिल्लीचे 3 मंत्री तुरुंगात. प्रधानमंत्री पदावर लोकांना मदत करण्यासाठी आज बसवलेली व्यक्ती निवडून आलेल्या माणसांना सुद्धा तुरुंगात टाकते. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर नव्हे तर हा हुकुमशाही व्हायला लागेल. आणि देशामध्ये राज्यकर्त्यांच्या हातामध्ये आलेली सत्ता त्यांच्या डोक्यात ज्यावेळी जाते त्यावेळेला समान देशाची लोकशाही उद्ध्वस्त होते. ते चालायचे असेल तर आज भाजपा आणि त्यांच्या मित्रांचा पराभव करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं काम आहे. मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी अप्पासाहेब आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय महत्त्वाचा निकाल घेतला. मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. एक विधायक काम करणार नाही. आज या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी काही मागितलं नाही, पद मागितलं नाही. त्यांनी एकच गोष्ट सांगितली की गरीब माणसाला आजारी पडल्याच्या नंतर कमी किमतीमध्ये आरोग्यसेवा ही मिळावी आणि ती येण्याच्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेऊन हॉस्पिटल काढत असाल तर त्यासाठी 2 एकर जमीन
मी स्वतःची जाहीर तयार आहे हे या ठिकाणी बाबासाहेब सांगितलं. याचा अर्थ हा आहे की आज राष्ट्रवादीमध्ये येणारे नेते जनतेची सेवा करण्याच्यासाठी येतात, जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी येतात आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशाला धर द्यायची ही सुद्धा त्यांची तयारी आहे. आज इंदापूरमध्ये 2-2.5 एकर जमीन द्यायची याचा अर्थ त्याची किंमत काय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. एवढं समाजासाठी काम करू पाहणारा नेता आज या ठिकाणी आलाय. तुम्ही आणि मी त्यांचं सन्मानाने स्वागत केलं पाहिजे. मी एवढंच सांगू इच्छितो. आम्ही लोकांनी निकाल घेतला. आत्तापर्यंत आम्ही लक्ष देत नव्हतो. वादावादी नको, मतभेद नको ही भूमिका होती. पण असं हे ठरवलं की जसं बारामती असतील, महाराष्ट्राची अनेक मोठी गावं असतील, तिथे अनेक कार्यक्रम आम्ही राबवले, अनेक धोरणं राबवली, अनेक संस्था उभ्या केल्या. आज मी सातारच्या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. किती विद्यार्थी शिक्षक माहिती तुम्हाला? 3 लाख. देणगी नाही, फीज सवलत. आज 2 लाख 3 लाख विद्यार्थी शिक्षक, 33 कॉलेजेस आहेत आणि 300 हायस्कूल आहेत. आज उचलली चिंता. अनेक ठिकाणी अशा संस्था आम्ही लोकांनी उभ्या केल्या आणि त्यामार्फत महाराष्ट्राची सेवा करण्याची भूमिका घेतली. आज हा दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घ्यायचा. इथे काही लोकांना मदत केली. हल्लीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं एका माणसाला तिकीट दिलं, त्यानं निवडून आणलं, त्यानं मंत्री केलं. अपेक्षा ही होती की सत्ता मिळाल्याच्यानंतर त्या सत्तेचा वापर इंदापूर तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या आणि तरुणांच्या हिताच्यासाठी ते वापरतील. पण हे काम त्यांनी केलं नाही. केंद्र सरकार असोत, राज्य सरकार असोत, त्यांच्या योजना आणि त्याचा लाभ हा व्यक्तिशः कसं घेता येईल असा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि याच्यावरची नाराजी आज इंदापूरकरांच्या मनात आहे. ते दुरुस्त करायचं असेल तर या लोकांना त्यांचं स्थान दाखवलं पाहिजे आणि त्याची सुरुवात उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीतून झाली पाहिजे. आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच्या आधी 3 वेळेला तुम्ही लोकांनी सुप्रिया यांना निवडून दिलं. देशामध्ये जे एकंदर खासदार आहेत त्या खासदारमध्ये पहिले 2 खासदार जे नित्याने हजर असतात, सरकारी चर्चेमध्ये भाग घेतात, लोकांच्या प्रश्नाची मांडणी करतात, त्या पहिल्या 2 आणि 3 मध्ये सुप्रिया सुळेंचं नाव आज सवर्ण हिंदुस्थानामध्ये. आणि मग देशाचं काम जे करतात, कशाची अपेक्षा करत नाही, तसा एक डागसुद्धा विरोधकांनी सुद्धा कधी अंगावर टाकला नाही, असं स्वच्छ काम करणारी व्यक्ती पुन्हा एकदा आज निवडणुकीच्या रूपानं तुम्हा सगळ्यांच्या समोर उभी आहे. यावेळेला त्यांची खून बदलली. त्यांची खून आज तुतारीची आहे. माझी खात्री आहे की हा तुतारीचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या कानात जाईल. त्याच्यात तो जागृती येईल. त्या जागृतीच्या जोरावर जे परिवर्तन करायचे ते परिवर्तन तुमच्या पाठिंब्यानं आपण नक्की करू एवढाच विश्वास या ठिकाणी बाळगतो. आणि या सगळ्या कामाला अप्पासाहेब, त्यांच्यावर आलेले सगळे सहकारी, या सगळ्यांच्या मागं पूर्ण ताकदीनं मी स्वतः उभा राहील ही खात्री या ठिकाणी देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.